दैनिक ऐक्य सातारा, मेडिको सोशल. लेखन आणि वाचन डॉक्टर जगदीश हिरेमठ. काय असावे, आस्तिक, नास्तिक का अज्ञेयवादी तृतीयपंथी? आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादी म्हणजेच तृतीयपंथी. एकदा एका डॉक्टरांच्या ग्रुपमध्ये गुप्त मतदान झालं की किती डॉक्टर आस्तिक, किती डॉक्टर नास्तिक याच्यावर. नंतरच्या चर्चेमध्ये एक हुशार डॉक्टर म्हणाले की मी तर खरा नास्तिक आहे, पण आस्तिक म्हणून मत दिलं, कारण मुलीची उद्यापासून 12वीची परीक्षा आहे, कुठे पंगा घ्यायचा. अशा प्रकारचे घाबरलेले आस्तिक बहुतेक असतातच. एथिस्ट हा जो शब्द आहे नास्तिक, हा कसा आला तर थिओस म्हणजे देव, ए म्हणजे नसणं म्हणजे एटिपिकल, एसोशल, तसं एथिओस, आणि मग एथिओसचं पुढे झालं एथिस्ट. म्हणजे ज्यांचा देवावर विश्वास नाही ते लोक एथिस्ट, आणि त्याच्या विरुद्धचे लोक म्हणजे थिस्ट किंवा आस्तिक. देव, दैव, विश्वास, श्रद्धा, आस्था हे वरकरणी दिशा दाखवणारे आणि प्रोत्साहित करणारे शब्द वाटतात. पण थोडे वेगळे विचार समोर आले की हे सगळं डळमळीत होऊ शकतं. गंमत म्हणून म्हणायचं तर नितीश कुमार यांचा देवावर किती विश्वास आहे माहिती नाही, पण आता देवाचाच त्यांच्यावरचा विश्वास उडालेला असणार. ख्रिश्चन, मुस्लिम, जुदाई हे धर्म म्हणजे पक्के आस्तिक मानले जातात. त्यांची आस्तिकता मोनोथेईस आहे, म्हणजे एकच देव आहे असा त्यांचा विश्वास आहे. जवळजवळ 1700 ते 2000 वर्षापासून घराघरामध्ये आणि देवस्थानामध्ये हेच विचार पेरले गेले आहेत. त्यामुळे जगातली मोठी जनसंख्या आस्तिक आहे. हिंदू, जैन, बुद्ध हे जरा वेगळे लोक. हिंदू पॉलिथिस्ट आहेत, म्हणजे अनेक देवांवर विश्वास ठेवणारे, आणि काही मीमांसामध्ये तर देवाच्या अस्तित्वावर शंका घेणारे आहेत. अशा विचारांना सुद्धा हिंदू धर्मात स्थान आहे. आस्तिक आणि नास्तिक हे कळण्यापर्यंत आपण आलो असलो तर आता यापुढे त्याच्यात खूप फाटे फुटतात. ॲग्नोस्टिक म्हणजे अज्ञेयवादी असतात, असेलही नसेलही असं म्हणणारे. देवाबद्दल काही कळणंच संभव नाही, त्यामुळे प्रार्थना, धर्म या मानवनिर्मित गोष्टींवर ते विश्वास ठेवत नाहीत. डेईस्ट म्हणजे देवतावादी लोक. त्याचं एक उदाहरण म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन. यांचं मत आहे देव आहेच किंवा होताच, त्यानंच विश्व निर्माण केलं, आणि खेळण्याला कसं किल्ली देऊन सोडून दिलं की ती गाडी पळत जाते, तसं हे जग पळतं आहे, तसं ते विश्व देवानी सोडून दिलंय. आता ते फक्त निसर्ग नियमांवर चालतं, आता देवाचा त्याच्यावर काही कंट्रोल नाही असं म्हणणारे हे देवतावादी. अरे बापरे, आपल्या रोजच्या जगण्यावर, श्वास घेण्यावर, विश्वाच्या चलचक्रावर इतके विचार प्रवाह आहेत. याचा अर्थ एकच होतं की एकच सत्य नाहीये आणि प्रत्येकाने आपापल्या परीने त्याचा आस्वाद घ्यावा. एथिस्ट म्हणजे नास्तिक हा जो प्रवाह आहे अगदी अलीकडच्या काळातला किंवा अगदी या शतकातला आहे. जगभरामध्ये तरुण वयामध्ये, शिक्षित वर्गामध्ये, धनसंपत्तीला महत्त्व देणाऱ्यांमध्ये जास्त नास्तिकता असते. माओवाद आणि कम्युनिस्ट विचार राखणाऱ्यांमध्ये हा प्रवाह असतोच. नास्तिकाची जी टक्केवारी जी आहे ती वाढत चालली आहे. हा वर्ग म्हणे आस्तिकतेबद्दल प्रखर विचार व्यक्त करतो. देवाला गाडून टाका असं म्हणणारे श्रीराम लागू आपल्या सर्वांना आठवतातच. सध्या परिस्थितीत अमेरिकेमध्ये 10%, युरोपमध्ये 15% आणि इतर देशांमध्ये साधारण 9% एवढेच फक्त नास्तिक असतात. असं पण एक निरीक्षण आहे की या नास्तिक लोकांचा देव, धर्म याबाबत अभ्यास आस्तिकांपेक्षाही जास्त असतो. आणि असंही म्हणतात की सब चंगा आहे तोपर्यंत नास्तिकता असते, बूड डळमळीत झालं की मग पंढरीच्या वाऱ्या सुरू होतात. पृथ्वी स्वतःभोवती 23 तास 59 मिनिटं आणि 56 सेकंदामध्ये गेली काही लक्ष वर्ष प्रदक्षिणा पूर्ण करते आहे. हे वाक्य ऐकलंच की दचकायला होतं. कोई है, कोणीतरी नक्कीच आहे ज्यांनी हे घडवलेलं आहे. हा फक्त योगायोग नाहीये. निसर्गाचे खेळ, रंग, जीवसृष्टी हे सगळे बघता
अज्ञात शक्ती आहे हे अगदी हेकेखोर माणसालाही पटेल. इथपर्यंत अज्ञेयवादी ॲग्नोस्टिक लोक जे 3 ते 5% असतात हे सगळं मान्य करतात. पण या अज्ञात शक्तीला अळवून, पूजा करून, नवस घालून, साकडं घालून आपल्या बाजूने आपण वळवू शकतो किंवा आपल्या शत्रूंविरुद्ध उभे राहू शकतो, यावर त्यांची शंका असते. ॲग्नोस्टिक हा बुद्धिवादी सावध समाज कमिट करायला धजणार नाही, ठामपणे हो किंवा नाही म्हणणार नाही, वचनबद्ध होणार नाही. असं म्हणतात की प्रेम आणि लग्न याबाबत त्यांची बोंब असते, कारण त्यांना कमिटच करता येत नाही. नास्तिक, ॲग्नोस्टिक आणि डेईस्ट किंवा देवतावादी हे सगळे धर्म, प्रार्थना, सोहळे यात विश्वास ठेवणारे नसल्यामुळे तत्वतः ते निधर्मी किंवा सेक्युलर असतात असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. दीवारमधल्या अशिक्षित विजय बच्चननी कुठे हे नास्तिकतेचे धडे गिरवले होते काय माहीत. आणि असा हा नास्तिक देवाला दम देऊन आईला वाचवायला गेलेला असताना देव आपली मुंडी मुरगळेल याची भीती त्याला कशी वाटली नाही. जगामध्ये सरासरी 90% लोक आस्तिक असल्यामुळे हे थोथांड आहे हे म्हणणं फार अवघड असतं. एकच देव आहे आणि सर्व धर्म आपापल्या परीने त्याला मानतात वगैरे गुळगुळीत वाक्य आपण नेहमी ऐकत असतो. आस्तिकता आणि धर्म हे हातात हात घालूनच चालतात. ताश्कंदला एका प्रदर्शनामध्ये कुराणाची मूळ प्रत उघडून ठेवलेली आहे. जुनं उर्दूमध्ये लिहिलेले ते स्क्रिप्ट पाहून मी अगदी थिजून गेलो. अंगात मुंग्या आल्या. या स्क्रिप्चरची ताकद 1700 ते 1800 वर्ष जशीच्या तशी बरकरार राहिलेली आहे या विचारांनी मती गुंग झाली. तसंच बायबल, गीता आणि गुरुग्रंथ साहेब पण आहेत. याचा पगडा जनमानसावर असलेलाच बरा असतो. त्यामुळे सर्वसाधारण लोकांना एक अंदरुनी शिस्त राहते, मूल्यांची भीती राहते आणि आपले तणाव हाताळायची क्षमताही राहते. कदाचित यामुळेच सोसायटीचं फॅब्रिक टिकून राहतं. जनता नीड्स आस्तिकता. पगडा आणि बडगा इथे हातात हात घालून चालतात. धर्माचा पगडा नसलेले काही लोक इतके बेताल वागू शकतात की त्यांच्या त्या वागण्यामुळेच पालक आपल्या मुलांना आस्तिक बनवत असावेत. आता इतक्या सगळ्या प्रवाहातून आपण काय घ्यायचं असा प्रश्न मनाला पडेलच. आपल्या वैयक्तिक विचारांमध्ये आपण आस्तिक, नास्तिक, अज्ञेयवादाचं विवेचन करावं. धार्मिक स्थळी आस्थेप्रमाणे धर्म पाळावा. राम लल्लांना साष्टांग नमस्कार घालावा. पण रस्त्यावर आल्यावर मानववाद, त्या देशाची घटना, सिव्हिल कोड पाळावा. जसं आमचा एक सरदार मित्र आहे, घरामध्ये मोकळा ढाकळा केस सोडून फिरतो. गुरुद्वारात कच्छकडे कृपाण देऊन जातो, पण विमानात बसताना कृपाण काढून ठेवतो. या 3 पातळ्यांवरची कसरत ज्यांना जमत नाही ते कडवे होतात आणि समाजासाठी कडू होतात. आणि ज्यांना ती जमते ते मेरे 140 करोड देशवासियों अशी साद घालतात.